असे जर असतील ना कलाकार, मी सकाळपर्यंत कीर्तन करेल, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. अरे काय काय गावात असं असतं महाराज, असं वाटतं मी उगाचच कीर्तनकार झाले. खरंच वाटतं ना, लय महाराज आय्यात तर काय नाही, जाऊ द्या आता काही म्हटलं असतं बरं का. पण ते नाही का, मी लय शान मला हवालदार म्हणा असं काम झालं महाराज. लय येडे राव, मी एका गावाला कीर्तनाला गेले, कीर्तन चालू होतं. कीर्तन माझं नव्हतं, दुसरं कीर्तन मी ऐकायला बसले होते. आता कीर्तन करणं असं समजायचं नाही की सगळी चिडी असतात, बरोबर. म्हणजे मी असं समजत नाही बरं का, असं समजायचंच नाही की सगळी, 2-4 तरी शाणी असतात. मग मी पुढे बसले होते आणि कीर्तनकार फार सुंदर कीर्तन करत होते. पण कसं आहे ना, जर टाळकरी पकडण्याचा तिथं घोळ झाला होता. ती बी त्यांचा नव्हता, कार्यकर्त्याकडून झाला होता. इथल्या कोणी सुद्धा मनावर घ्यायचं नाही बरं का, जस्ट विनोद आहे. कोणी सुद्धा मनावर घ्यायचं नाही, कारण अजून मला माझं पाकिट भेटलं नाही बरं का. जवळ भेटत नाही तवर तरी कोणी सुद्धा मनावर घ्यायचं नाही. मग महाराज पाकिटात घोळ झालता. काय घोळ झाला होता, ती ना पेटी मास्तरचे 500 ना टाळकऱ्याकडे गायनाच्याकडे गेले होते. मग आता कीर्तन चालू होतं आणि त्या दमच नाही निघाला पेटी मास्तरला. त्यानं गायनाच्याला सांगून चालू केलं, माझे पैसे कवा देतो सांग पखवाजा, माझे पैसे कवा देतो सांग पखवाजा. पखवाजा लय हुशार होता आजच्या वणीच महाराज बरं का. पखवाजा म्हणला दिन तर नाही दिन, 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 दिन तर नाही दिन. आता टाळकरी म्हणले आपण कशाला शांत बसायचंय, त्यांनी ठेकादारला देऊन टाक देऊन टाक देऊन टाक देऊन टाक देऊन टाक देऊन टाक. आता याला म्हणायचं का महाराज बरं का. कीर्तनकार राहिला बाजूलाच राहिला महाराज, कीर्तनकार बाजूलाच राहिला, यांचं चालू होतं. आता कारण असं आहे महाराज, माणसाला याची गरजच नाहीये. कीर्तन केलं बास झालं. कसं करायचंय ठीक आहे, तुम्हाला आवडतंय तसं करूयात, भगवंताचं काही विचार नाही, ठीक आहे, जसं पाहिजे तसं कीर्तन करूयात. पण माझं म्हणणं असं असतं की तुम्ही कसे दिसताय, तुम्ही कसे राहताय, किती सुंदर आणि किती टाईट कपडे घालताय, ह्याच्यापेक्षा तुम्ही काय आचरण करताय हे जास्त महत्वाचं आहे. मग कधी कधी मला कुणी सुद्धा की कधी कुणीही मला कीर्तनाच्या आधी बघावं, मी कधी सुद्धा कीर्तनकाराच्या पोशाखात नसते. कीर्तन जर सोडलं तर कधीच नाही. त्यामुळे मला आता इथून गेलं ना, कुणालाच वाटत नाही मी कीर्तनकार आहे. काय बसलेले वाटतं का मी महाराज आहे? खुशाल नाही म्हणतो मग काय पत्राच आहे, महाराजच आहे की. तुमच्या वाटण्यामुळे मी बदलू आहे राव का, मी जशी आहे तशी आहे. खुशाल नाही म्हणतात महाराज आहे, फक्त कसं आहे ना दिसत नाही. आता मला सांगा, देव दिसत नाही याचा अर्थ नाही असा नाही, आणि संसार सुखाचा दिसतो याचा अर्थ आहे असं नाही. त्याचप्रमाणे माया प्रेम दिसत नाही महाराज, पण ते असतं, फार असतं. आम्ही करतो तो स्वार्थापोटी परमार्थ, पण भगवंत आपल्यावर प्रेम करतात ते निस्वार्थीपणे. कारण प्रेमच त्याला म्हणतात जे निस्वार्थीपणे केलं जातं. आणि प्रेम लायकीच्या माणसावर करावं. मला तर असं वाटतं प्रेम फक्त एकाच व्यक्तीवर करता येतं, भगवंतावर. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. मेरा प्यार है संसार है, मेरा यार है दिलदार है. हरि बोल. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार. म्हणून मी सांगते प्रेम करा, पण योग्य त्या व्यक्तीवर करा. आता माणसं लय चुकीचा अर्थ काढतात कुठल्या पण गोष्टीचा. एखादी गोष्टीला सरळ सांगायला गेली की नाही महाराज, आता या अभंगामध्ये पूर्ण उदाहरण दिलेत, पूर्ण तुकोबाराय सांगतात, जशी आई प्रेम करते तसं तुम्हाला प्रेम करायचं. तुम्हाला प्रेम म्हणलं की दुसऱ्याच गोष्टी आठवतात. आणि कधी पण ऐकताना माणूस चुकीचंच ऐकतो, हा माणसांचा फॉल्ट आहे. मी तुम्हाला दाखवते कसं तुम्ही चुकीचं ऐकता. एक वाक्य मी म्हणते, त्याचा अर्थ तुम्ही मला सांगायचा. पाप करो पाप करो दिन रात, पाप करे बिना हरी नहीं मिले, पाप करो दिन रात. याचा अर्थ काय बर, तुम्ही काय समजला अर्थ याचा? पाप करा पाप करा पाप करा दिवस रात्र, पाप केल्याशिवाय हरी नाही भेटत, पाप करा दिवस रात्र, असंच ऐकलं ना तुम्ही. आता हे खरं आहे का? पाप केल्यावर हरी भेटतो का? मग मी हे सांगितलंच नाहीये, मी दुसरं सांगितलंय जे खरं आहे. मी काय सांगितलं? पाप
काय सांगितलं? चरण धरा, चरण धरा, चरण धरा दिवस रात्र. चरण धरल्याशिवाय हरी नाही भेटत, चरण धरा दिवस रात्र. मग का तुम्ही चुकीचं ऐकलं? सवय आहे ना. आणि यांना यांच्या भाषेत सांगावं लागतं तेव्हा कळतं. कसं तुम्हाला सांगते, महाराज इतकी शहाणी लोक असतात, काय विचारतील याचा भरोसा नाही. त्या शहाण्यापैकी एक होता अकबर. अकबर बिरबलाला म्हणाला, माझा एक प्रश्न आहे. आता हा प्रश्न फक्त हाडावंत माळकऱ्याला कळणार. प्रश्न असा होता, एकादशीला चतुर्थी आली तर सोडायची कशी? ऐ होनाळी करू. इथं बसलेले माळकरी हातावरी करा, ज्यांच्याकडे तुळशीची माळ. तुळशीची माळ दोन्ही नका करू, एकच करा, कन्फ्यूज होते. हां माता मावल्या, तुळशीची माळ असणाऱ्या पटपट. वा बरेच आहेत, वा वा बरेच आहेत. मग ज्यांनी घातल्या नाही त्यांना काय प्रॉब्लेम आहे? तुमचा आखाडा अजून संपलाच नाही बरं का. घाला ना महाराज. महाराज बिना माळकरी जर मेलं, त्याच्या मातीला तुम्ही गेला, त्या तोंडात तुळशीचं पान नाही घालायचं, कोंबडीचं पक, नाहीतर राखी बॉयलर कोंबडीच घालायची महाराज. पान म्हणून घालायचं नाही. आयुष्य गेलं ना खाण्यापिण्यात. महाराज ते म्हणतात ना, क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया, क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. क्या किया क्या किया क्या किया रे रे क्या किया क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया. क्या किया रे जिसे पाया था उसको भी खो दिया रे, जिसे पाया था उसको भी खो दिया. अमृत छोड़ शराब पीता है, हरि के नाम से दूर भागता है. तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया. क्या किया क्या किया अरे क्या किया रे तूने जीवन गमा दिया, क्या किया रे अरे जिसे पाया था उसको भी खो दिया. महाराज ते प्राप्त केले नाही, करायचं नाही, प्राप्त केले ते पण जाऊ देता. काय प्राप्त भेटले आपल्याला? काय भेटले देवाकडनं? माणुसकी, मानव जन्म, एवढं सुंदर देह, सगळं भेटले. सगळं गमावताय तुम्ही, आहे ते पण गमावताय. बरं महाराज माझं म्हणणं काय, देव पण राहू देव, देव होणं आपल्या बसकी बात नाही, संत होणं आपल्या बसकी बात नाही. येऊन जाऊन माणूस होऊ शकता, पण माणूस कसा असला पाहिजे माहिती आहे का? माणूस कसा असला पाहिजे. गौतम बुद्ध एका आंब्याच्या झाडाखाली बसले, त्या झाडाला लेकरांनी दगड मारली, 2-4 त्यांना लागली, ते रडायला लागले. लोक म्हणले स्वतःला ज्ञानी म्हणून घेता दगड लागली म्हणून रडता. उत्तर ऐका, गौतम बुद्ध सांगतायत दगड लागली म्हणून रडत नाही. विचार केला, पोरांनी झाडाला दगड मारली, त्या बदल्यात झाडांनी पोरांना आंबे दिले. पोरांनी मला दगड मारली, पण माझ्याकडे देण्यासाठी काही नाही. याचा विचार करून डोळ्यात पाणी येतंय. त्याला माणूस म्हणायचं. महाराज माणुसकीचं लक्षण आहे. आम्हाला नाही ते फार कळतं, नाही ते ऐकू येतं. मग महाराज प्रश्नच होता, शहाण्यासारखा होता का? प्रश्न काय होता? एकादशीला चतुर्थी आली तर, तुमच्या माहितीसाठी सांगते, मी मेले, तुम्ही मेलात, सगळे जरी मेले तरी एकादशीला चतुर्थी येत नाही. 4 दिवसाचं अंतर आहे त्याच्यामध्ये, कमीत कमी. कधीच येत नाही. किती पंचांग चाळा येत नाही. मग ती तसलं सांग नको म्हणला. आली तर ती म्हणला येत नाही र, ती म्हणला आली तर, ती म्हणला नाही र येत, ती म्हणला आली तर. असली माणसं आहेत. लोकांना म्हणलं की नाही बायको करू नको, ती म्हणतो केली तर. त्याला म्हणलं की नाही दारू पिऊ नको, ती म्हणतो पिली तर. अरे घे मग, माझी कुठं प्यायला लागला तू? बरं का, काहीच बोलण्याचाच अर्थ नाही ना, उलटच लावतात लोक, उलटच.
108च म्हणी का? महाराजांना कंबरच का बांधायची? अरे बाबा तुला काय करायचंय, तुझ्या पाहिजे ते कर ना. पण महाराज लोकांना येड्यात काढाय लयच लोक शाणी महाराज. नादच करायचं नाही. आता आम्ही 108 घालू ना तरी 1008 घालू, टोचणार आम्हालाच आहे ते. बरं का, तुला तर नाही. माणसं नाही त्या गोष्टीचा विचार करतात, ज्याचा करायला पाहिजे त्याचा करत नाही. अरे विचार याचा करा, देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल, याचा विचार करा आणि एवढा करा. तुका बरं ना, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणभंगुर नाही भरावा भाले सावध तोडा माया अशा. किती करा तुम्हाला माहित आहे. दानशूर करणं. एकदा दाढी करत होते, सोन्याच्या वाटीमध्ये पाणी होतं, भिकारी आला, सोन्याची वाट्यातलं पाणी फेकून दिलं आणि वाटी भिकाऱ्याला दिली. सिंपल आहे. पण वारकानं लय लक्ष देऊन बघितलं. वारीक म्हणला दानशूर असला तरी फायदा नाही, दानाचे काही नियम आहेत. दान कधीच अधर्माच्या हाताने करायचं नाही, अपवित्र असताना करायचं नाही. एकतर तुम्ही डाव्या हाताने दिली, वरनं आंघोळ बी नाही केली, असं दान करू नये. करणं म्हणलं मला सगळं माहित आहे, पण मी विचार केला. विचार एवढा करायचा आहे बरं का. मी विचार केला, डाव्या हातातली वाटी उजव्या हातात घेईपर्यंत जर माझा प्राण गेला असता तर माझ्या दानशूरतेला कलंक लागला असता. या विचाराने आहे त्या हाताने वाटी दिली महाराज. एवढा विचार आपल्याला करायचा नाही, त्या गोष्टीचं नाही करायचं. मग महाराज असं म्हटल्यानंतर तो बिरबल होता हुशार. बिरबल म्हणला, हे बघ, जर तुझ्या जन्मात कधी एकादशीला चतुर्थी आलीच, तुझ्या जन्मात जर कधी एकादशीला चतुर्थी आलीच तर तिला सोडण्यासाठी एक काम कर. लोणी माहित आहे? लोणी 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 आता मावल्या पांढरं पांढरं असतंय, ताक घुसळल्यावर वर येतंय, माहित आहे का? अव लोणी माहित आहे का? हा, लोण्याचे भजे करायचे. काय करायचे? होणारीच्या बाया काय करायचे? लोण्याचे भजे करायचे आणि ते तुपात तळायचे. कशात तळायचे? तुपात तळायचे आणि ती खाऊन चतुर्थी सोडायची. अकबर म्हणला, एवढं बियाड्यात करू नको लागा, मला माहित आहे लोण्याचे भजे होत नाहीत, झाले तरी तुपात तळत नाहीत. ती म्हणला, मूर्खा मागापासून तीच सांगतो एकादशीला चतुर्थी येत नाही. बरं का, सांगायची पद्धत तुझ्या भाषेत आहे फक्त. तीच मी तुम्हाला तुमच्या भाषेत सांगते. प्रेम करा, पण तुकोबराय उदाहरण देऊन सांगतायत कसं करा. महाराज करत असताना निस्वार्थी करा, कुठलाही स्वार्थ न ठेवता करा. कसं? करी लाभावी ना ऐसी कळवळ्याची जाती, लाभावी ना प्रीती, लाभावी ना प्रीती, लाभावी ना प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी ना प्रीती, करी लाभावी ना माझा मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा, दुसरं काहीच नकोय. तेवढं असलं की बास. मग ठीक आहे. मी काय म्हणतो, भगवंताने काय केलं आमच्यासाठी की आम्ही त्याच्यावर माया करायची? अरे पोटी भारव आहे, त्याचे सर्वस्व हीच आहे. तुमचं सगळं तारणारा तो आहे, तुम्ही फक्त नामस्वरूपी आहात. तो करणार आहे. त्या आईनं सगळं कष्ट केलं, 9 महिने गर्भात सांभाळलं. सायन्स असं प्रूफ करतं की माय ज्यावेळेस लेकराला जन्माला घालते, तिच्या रक्ताचे 4 थेंब वाटतात, तेव्हा दुधाचे 2 थेंब तयार होतात. रक्ताचं दूध करून पाजते ती माय असते. मग एवढं सगळं करून जर तुम्हाला त्याची किंमत नसेल, माणसं म्हणतात अरे देवाला तर सगळंच आहे, ठीक आहे मायबापाची माया आम्ही करू, पण देवाची करायची काय गरज आहे? देवाला तर देवच आहे सगळं म्हणे, सगळंच देव आहे म्हणे, मग काय गरज आहे देवाला आमच्या मायाची? आता तुम्हाला सांगते, आई बापाला काही कमी असतं का? त्या लेकराला मोठं करणारं, त्याला नोकरी लावणारे मायबाप असतात, चलवणारा शिकवणारे मायबाप असतात. पण ज्यावेळेस लेकराला नोकरी लागते, बापाची ना आईची प्रामाणिक इच्छा असते, ह्याच्या पगारीतला ह्यानं 10 रुपये तरी मला खर्च करावा, असते का नाही? का असते? अरे अधिकार आहे, त्याला मोठं केलंय मी. पांडुरंगालाही तसंच वाटतं, काही नकोय मला, तुमचा पैसा नकोय, तुमची धन दौलत नकोय, नलगे मुक्ती धन संपदा काही नकोय मला. मग काय हवंय? थोर प्रेमाचा बुकेला हाची दुष्काळ तयाला, तेवढंच पाहिजे मला, तेवढंच द्या. मग तुम्हाला तुमची काळजी करायची नाही. तुम्ही इथे आलात ना, तुका म्हणे घालू तयावरी भार, बाहू हा संसार देवा पाई, तुम्ही नकाच काळजी करू. कारण कसं असतं ना, आपण जर निष्ठा ठेवली ना, निष्ठा असावी बरं का, निष्ठा कुठल्याही गोष्टी, धर्मावर निष्ठा असावी, परमार्थावर निष्ठा असावी, आपल्या व्यक्तिमत्वावर निष्ठा असावी.
आम्ही नाही तेच निष्ठा ठेवतो. आमची निष्ठा पुरीवर, आमची निष्ठा नाही त्या गेमवर. अरे इतकी निष्ठा या पोरांची गेमवर. मी 15 दिवसापूर्वी एक वृत्तपत्रिका वाचली. त्यामध्ये त्या पेपरामध्ये असं लिहिलं होतं, म्हणजे पेपरामध्ये बातमी तुम्ही वाही वाचलं असेल. कुंभार नावाचा एक मुलगा आहे, ज्या मुलाने बापाची गळ दाबून हत्या केली. आणि हत्या केल्यानंतर राग इतका आला होता, बापाचा जीव गेलाय तरी बापाचा एक पाय आणि एक हात बाजूला काढून ठेवला. गेलाय जीव गेल्यानंतर एवढा राग का आला? त्याचं कारण हे होतं की बापानं पोराला पबजी खेळू दिली नाही. मग जी अवलाद आपला जीव घेत असन अशा अवलादी नाही जन्माला घातल्या तरी चालतील ना. एवढं मोठं करायचं, हाडा मासाचं बनवायचं. अरे मी म्हणते पोरांनो मरा, पण मरताना असं मरा की बापानं वर मान करून तुमच्या मरणाचं कारण सांगावं. अरे आमचे संभाजीराजे गेले, अरे मरण आठवलं तरी डोळ्यात पाणी येतं, पण काय थाटात मेले महाराज. स्वतःच्या लोकांच्या दगेमुळे मुघलांच्या हातामध्ये गेले. दोन्ही हात दोन्ही पाय साखरदानाने बांधलेले, तुळापूर तीर्थक्षेत्रावर संगमाच्या ठिकाणी बांधलेले होते महाराज संभाजीराजे. ज्या आसुडाने मारला जायचा तो आसूड खिळ्यांचा आणि तारेचा होता. एक झपका बसला की 4-5 मांसाचे तुकडे तो बाजूला ठेवून यायचा. झालेल्या जखमेला त्रास व्हावा म्हणून तिकटाची मिठाची चोळण त्याच्या अंगावर केली जायची. आता प्राण कंठापर्यंत आला होता, आता जीव जाणार होता, आता सळई नजरेत घुसणार होती. आणि शेवटचा प्रश्न मुघलांनी संभाजीराजांना विचारला, संभा क्यों मर रहे हो? हमारी एक बात मान लो, हम तुम्हें जिंदा छोड़ देंगे, इस तख्त का शहंशाह बना देंगे. काय कायचंय काय बाबा तुझं? सिर्फ एक बात, हमारे धर्म का स्वीकार कर लो, हमारे नाम की जय जयकार कर लो. अरे ऐकताच पाय मस्तकाला गेली, कणा ताट केला, नजर वर केली, छाती फुगवली आणि सांगितलं, ए नालायका, अरे काय मारायचं ते मार, अरे काय माझ्या जीवाची लाहिला करायची ते कर. सगळ्यात अंगात शेवटच्या रक्ताचा कण आहे, सगळ्यात श्वासात श्वास आहे, सगळ्यात हा शिवाचा छावा तुझ्यासारख्या हलक्यात कुत्र्यासमोर नजर झुकवणार नाही. अरे मेलो तरी 72, पण धर्म कधी सोडणार नाही. त्याला निष्ठा म्हणायचं. अरे कुसच तशी होती, अरे बापच तसा होता. शिवराय म्हणजे बोलण्याची गोष्ट नाही. माणसं म्हणतात शिवाजी महाराज कीर्तनात का सांगावे. अरे मी मुलगी असून एवढ्या माणसात ताटपणे बोलते, त्याचं कारण शिवराय आहेत. या मंदिरात देव आहे आणि या संप्रदायाचा जिवंतपणा आहे, त्याचं कारण शिवराय आहेत. कीर्तनात शिवाजी ज्यामुळे आपला धर्म टिकला. आणि संत सांगतात धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. गरज आहे हो, ही गरज आहे. नुसतं शिवराय म्हणून शिवाजी होत नाही पोरांनो. मी म्हणत नाही की तुम्ही आयुष करू नका. मी तर अशा मताची वयतेवर आयुष करा. म्हातारपणी कोण बघतोय आपल्याकडं? वयतेवर आयुष करायची. बाटाशिवाय चप्पल नाही, टायझर शिवाय शर्ट नाही, टायटन शिवाय घडी नाही, आयफोन शिवाय फोन नाही, बुलेट शिवाय गावात फिरायचं नाही. बट्टा 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 आवाजच निघाय पाहिजे. योग चाललाय. फॉर्च्युनर शिवाय गावाच्या बाहेर पाऊल ठेवायचं नाही. पण तुम्ही माझ्या भावासारखे काय आयुष करायची ती करा, पण स्वतःच्या हिमतीवर आयुष करा आणि मग वरमान करून चला महाराज. जे स्वतः जोर जगतात ना त्याला कर्तृत्व वार म्हणतात, आणि जे कुत्रे बापाच्या जोर तुकडे मोडतात त्याला नालायक म्हणतात. बरं का, तुमचे कसे तुम्हीच ठरवा. नालायक ही शिवी नाहीये, नालायक ही उपमा आहे. मराठी व्याकरणामध्ये उपमा हा एक अलंकार आहे. ती उपमा त्याच शब्दाला लागते ज्यावेळेस तो शब्द त्या पात्रतेचा नसेल. जो कुठल्याच लायकीचा नाही त्याला नकारात्मक उपमा लागली. मग तो कोण झाला? ज्याला काहीच कळत नाही त्याला नकारात्मक उपमा लागली. काय म्हणतात? न कळत. त्याप्रमाणे बोलले माझ्या बोलण्यावर जायचं नाही महाराज. बरं का, ही शिवी नाहीच. फक्त आहे ना तुम्हाला जे समजायचं ते समजा, पण लेकरं चांगले घडवा. पोरांना काय दिलं हो तुम्ही? घालायला जीन्स पॅन्टी, बसाय फटपटी, खायला पानपटी, प्यायला हातपटी, झोपाय झोपडपटी, खर्चायला हायच बापाची सोसायटी. ती मेला भरू ही गेला आयुष करू. बरं का, काय जगण्यात काय अर्थ आहे तुमच्या मला कळत नाही. पुरुष मंडळी चूक पोराची नाही, चूक तुमची आहे. माता माऊल्या तुमची आहे. नवल वाटतं मला नवल. तरण्या तर सोडा, म्हाताऱ्या डांगऱ्या ते सुद्धा चष्म्यात न बघतात. तुझ्या त्याची वरंगीला अगं म्हातारा तिकडं गुंगला. लक्ष नाही तुझं. अरे उगाच शिवराय घडले का? थोरची चावची पुण्याई कशी आली या फळाला. तो बापाचा बाप राजा शिवाजी तो
रोज जन्मला टाळी टाळी ज्याला आपल्या धर्माचा गर्व आहे अशा प्रत्येकाने टाळी वाजवायची ते शिवराय ज्या शिवरायांनी या स्वराज्यासाठी गोरे घोरपडे मोहिते निंबाळकर खोपडे सुर्वे यांसारख्या शत्रूचा बंदोबस्त केला आणि मोठ्या चतुराईनं अफजल खानाचा वध केला आणि विजापूरकरांना चांगलाच धडा शिकवला. अरे शाहिस्त खानाची खोटे छाडली तर औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन आपली मुक्तता करून घेतली. 350 वर्षांच्या काळ्या कुट्ट कालखंडात जवळ जवळ सर्व उत्तर हिंदुस्थान इस्लामी आक्रमकांच्या पंजाखाली गेला होता. त्याच्या जागी कुतुबशाही, आदिलशाही, निजामशाही आदी धर्मांत राजवटी स्थापन होऊन त्यांच्या भरीला दिल्लीचा बलवान मुघल बादशाह अकबर यांनी आपला पाय रोवला होता. अरे सत्ता विस्तारापोटी यांच्यात सतत लढाया होत होत्या. यामध्ये आमची सामान्य जनता भरडली जात होती. अरे कुटुंबाच्या कुटुंबे उद्ध्वस्त होत होती. कुणाची कूस उजाडली जात होती तर कुणाच्या कुंकवाबरोबर संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होत होते. घराघरातून ऐकू येणारे आक्रोश किंचाळ्या हुंदके ऐकून झोपड्यात उरल्या सुरल्या मिणमिणत्या पंत्या थरथरत होत्या आणि शेवटी फडफड करून विझत होते. अशाच काळोखात एक तेजपुंज ज्योती, एक तळपता ताराभुन्या भूतलावर अवतरली. तारीख 19 फेब्रुवारी 1630 रोजी. स्वराज्याचा दीपक, जनतेचा वाली, राजा शिवाजी जन्मास आला. अरे याच जिजाऊ ज्यांनी उजळल्या स्वराज्य ज्योती, याच जिजाऊ ज्यांनी उजळल्या स्वराज्य ज्योती आणि याच जिजाऊ ज्यांनी घडवले राजे शिव छत्रपती. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. ज्या स्वराज्यासाठी बाजी, मुरारबाजी, तानाजी अशा शेकडो वीरांनी आत्मबलिदान केले. आरत तरण्या बांडपुरींनी वैधव्य पत्करले. अशा राज्यावर खरा अधिकार जनतेचा. म्हणून कवी भूषण असे म्हणतात, उच्चतम अंसपर कन्यजनी कंसपर कोमोलिच्छ बनसपर शेर शिवराज हे. जिजाऊंची शपथ घेतली स्वराज्याची, शिकवण जन कल्याणाची जगद्गुरु तुकोबांची. शिकवण जन कल्याणाची जगद्गुरु तुकोबांची. स्वराज्याचे तोरण बांधिले त्या तोरणा केडाला. स्वराज्याचे तोरण बांधिले त्या तोरणा केडाला. तो पापाचा बाप राजा शिवाजी जन्मला. शिवाजी जन्मला. अरे दिले वचन माझा आहे बाबा जन पूर्ण करे. अरे दिले वचन माझा आहे बाबा जन पूर्ण करे. शिवबा राजा ग माझा राजा ग. शिवबा राजा ग माझा राजा ग. बसले घोड्यावरी शिवराजा ग. बसले घोड्यावरी शिवराजा ग. बसले घोड्यावरी राजा ग. बसले घोड्यावरी शिवराजा ग. बसले घोड्यावरी. टप 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 गाणे गाली माझ्या शिवरायाचे. टप 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 टप. अरे टप टप गाणे गाली माझ्या शिवरायाचे. टप 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 गाणे गाली माझ्या शिवराया. दिले वचन मासाहेबा. अरे अशा वाघिणीचा तो छावा. हो अरे दिले वचन माझा आहे बाबा जन पूर्ण करी. अरे दिले वचन माझा आहे बाबा जन पूर्ण करी. शिवबा राजा ग माझा राजा ग. हे शिवबा राजा ग. अरे माझा राजा ग. हे बसला घोड्यावर राजा ग. बसला घोड्यावर बसला घोड्यावर बसला घोड्या बसला घोड्यावर
संतोष महाराज. शिवराय असते त्यांना सुद्धा तुमचा अभिमान वाटला असता आता बरं का. इतकं सुंदर म्हटलात तुम्ही. वा. नाही महाराज, शिवराय घडायला फार कष्ट लागलं, फार. आम्ही तुम्ही कधी लेकरांना सहनपणे शिकवलंच नाही हो, संयमता शिकवलीच नाही. अरे पोरं आहेत पण नजर नीट नाही, पोरं आहेत पण आचरण शुद्ध नाही, सारखी नजर त्या घोबडासारखी फिरणारी. महाराज तुम्हाला सांगते, आधी आदर करायला शिकवा, पोरं घडतील. शिवराय जन्मताच सुंदर होते असं नाही. अरे 3.5-4 वर्षाचे शिव